चहामध्ये आपण सिक्रेट वस्तू घालणार आहोत. त्याच्या आधी आता इथे बघा आपल्याला आज बाजरीची भाकरी बनवायची. चला झटपट आज आपण आहे ना गरम गरम बाजरीच्या भाकरी बनवूया. आता इथे बघा मी नेहमी पीठ बाहेरून दळून आणते, त्याच्यामुळे चाळूनच घेते. आता पीठ चाळून घेतलेले बाजरीचं चिमूटभर मीठ घालायचं, भाकर छान रुचकर लागते. चला आता इथे थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता इथे बघा पीठ पण छान मळून झालेलं आहे. भाकरीचं पीठ नेहमी चांगलं मळलं ना भाकर खूप छान होते. चला आता इथे आपण भाकर करून घेऊ. आता गॅसवरती पहिलेच मी तवा गरम करायला ठेवलेली आहे. गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे. भाकर या पद्धतीने आता मी छान अशी बनवून घेतलेली आहे. चला इथे भाकर पण तयार झालेली आहे. चला इथे आपण आता लगेच गॅसवरती तवा ठेवलेला आहे, तापलेला आहे. भाकर टाकून घेऊ. भाकर पण टाकलेली आहे. बघू शकता पटकन पाणी लावायचं, नाही तर भाकर ना गरम जर झाली ना पाणी लावता येत नाही आपल्याला. चला एक साईड झालेली आहे, आपण आता ती उलटी करून घेऊ. लवकर जरी उलटी केली नाही ना तरी पण तिला अशा भेगा पडतात, चिरा पडतात. दुसरी साईड झालेली आहे. भाकर छान खरपूस अशी दोन्ही साईडनं भाजून घेतलेली आहे तव्यावरतीच. चला आता इथे बघा सकाळीच मस्त शिमला मिरचीचे वडे बनवलेले होते, 2 शिल्लक राहिले. आता त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले. आता तव्यावरती भाकर झाल्यानंतर लगेच जिरं मोहरी घालून घेतलं तेलामध्ये. आणि आता हे शिमला मिरचीचे तुकडे केलेले आहे ते पण घालून घेतले. चिमूटभर मीठ घातलं आणि चिमूटभर आपल्याला लाल तिखटही घालायचं. चव अगदी छान लागते. सगळ्या बाजूनी छान कुरकुरीत होईपर्यंत मी फ्राय करून घेणार आहे. त्याच्यानंतर इथे बघा लक्षात राहत नाही मटकी भिजत टाकायची. चला मटकी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये हिरवे वाटाणे थोडेसे नेहमी घालत असते. आता त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं. मटकी स्वच्छ अशी धुवून घेते आणि आता परत चांगलं पाणी घालून आपण मटकी 5 ते 6 तास भिजत ठेवूया. चला आता इथे मी तुम्हाला दाखवणार आहे सिक्रेट चहा कसं बनवायचं. चला पातीला ठेवलं, त्याच्यामध्ये चहा किती करायचा तुम्हाला त्यानुसार पाणी घाला. आलं ठेचून घातलेलं आहे सर्वात पहिले. आता याच्यामध्ये आपल्याला चहा पावडर घालायची नेहमीसारखी. त्याच्यानंतर आपल्याला साखर घालायची. आता साखर नेहमी मी थोडी कमीच घालते. चला चहा पण छान उकळलेला आहे. आता आपल्याला दूध घालून घ्यायचं. आता इथे आपल्याला सिक्रेट वस्तू म्हणजे कॉफी पावडर घालायची. ती पण अगदी थोडीच घालायची, जास्त नाही घालायची. हे बघा अगदी पाव चमचा घातली तरी चालेल किंवा त्याच्यापेक्षा कमी घातली तरी चालेल. जास्त चहा असेल तर तुम्ही 1 पाऊच घाला. एवढा छान चहा होतो ना, घरातले किंवा बाहेरचे तुमची अगदी तारीफ करतील. ह्या पद्धतीने नक्की करून